होणार नाहीये। दुसरीकडे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील का पुन्हा एकदा, याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे। जसं की आपण म्हणालात की एकूणच जी सध्या चर्चा आहे ती वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या स्तराची चर्चा आहे। काल दिवसभर आपण पाहिलं की बिहार पॅटर्नची चर्चा होती की ज्याप्रमाणे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांना देखील कमी संख्याबळ असून देखील मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं। मात्र भाजपकडून ज्या सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली त्यानुसार असा कोणत्याही प्रकारचा शब्द किंवा असं आश्वासन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं नाहीये। तर मुख्यमंत्र्यांकडून किंवा शिवसेनेकडून जे नेते आहेत ते ऑफ द रेकॉर्ड हीच गोष्ट सांगतात की आम्हाला शब्द देण्यात आलेला होता, त्यामुळे शब्द पाळला जाईल का ही सध्या काल दिवसभर चर्चा होती। मात्र आता एकूणच चित्र जे आहे ते जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि भाजपचाच मुख्यमंत्री हा महाराष्ट्रामध्ये बसेल आणि त्यांचंच आता पूर्णतः एक सरकार येईल असं सांगण्यात येत आहे। मात्र त्या सरकारमध्ये निश्चित 2 उपमुख्यमंत्री असतील आणि जसं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले होते, त्याचप्रमाणे कदाचित महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदी राहून, अजितदादा उपमुख्यमंत्रीपदी राहून देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचा एखादा नेता हा मुख्यमंत्रीपदी राहू शकतो अशी चर्चा आहे, शक्यता आहे। या संदर्भामध्ये अमित शहा हेच शेवटचा निर्णय घेणार आहेत। नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ही गोष्ट जी आहे ती पोहोचवली जाणार आहे आणि त्याच्यानंतर भाजपचे हे जे वरिष्ठ 3 नेते आहेत, एकतर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डा जे भाजपचे अध्यक्ष आहेत यांच्याकडून हा निर्णय घेतला जाईल। भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डकडे हा निर्णय पाठवला जाईल, त्यांच्याकडून या निर्णयावर जे आहे ते शिक्कामोर्तब केले जाईल आणि त्यानंतरच महाराष्ट्रापर्यंत हा निर्णय येईल। मात्र त्यासाठी महत्त्वाचं हेच आहे की महाराष्ट्रातले हे 3ही मोठे नेते आणि भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची एक बैठक होणं गरजेचं आहे। ती एकत्रित एक बैठक केली जाऊ शकते किंवा भाजपचे जे पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यांच्याकडून जर भाजपचा मुख्यमंत्री निश्चित केला गेलेला असेल तर त्यांचीच केवळ एक बैठक होईल आणि नाव जे आहे ते थेट जाहीर केले जाईल आणि त्यासाठी अमित शहा, नरेंद्र मोदी हे देखील महाराष्ट्रामध्ये येतील, कारण की हा विजय हा थोडका नाही आहे, छोटा नाही आहे, हा खूप मोठा विजय आहे। अगदी लोकसभेचा विचार केला आपण तर अगदी कमी जागा भाजपच्या येतील, 90च्या आतमध्ये भाजप राहील असा सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं होतं। मात्र जे आकडे आले ते अगदी अविस्मरणीय आहेत, अगदी अनाकलनीय आहेत आणि 133+ अशी सध्या भाजपची स्थिती आहे राज्यामध्ये। त्याच्यामुळे राज्यात जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार भाजपच्या आमदारांचा एकूणच कल गेले 5 वर्ष स्वतःकडे न राहिलेलं मुख्यमंत्रीपद या सगळ्याचा विचार करून भाजपचे नेते निर्णय घेतील अशी शक्यता आहे। पण त्याच वेळी गेल्या 2.5 वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे काम केलेलं आहे, अगदी तळागाळात जाऊन जे काम केलेलं आहे, प्रत्येक आपदेच्या वेळी, प्रत्येक आपत्तीच्या वेळी मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी हजर राहिलेले होते। त्यामुळे त्यांचं जे दिलखुलासपणे केलेलं त्यांचं काम आहे, प्रत्येकाला भेटणं, प्रत्येक स्तरावर जाणं, अगदी रस्त्यात चालत असताना देखील ताफा जात असताना कोणी तापा थांबवला तर त्यांच्याशी सल्लामसलत करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या समस्या ऐकून घेणं, हे सगळं जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा चेहरा आणि लाडकी बहीण योजनेचा एकूणच प्रभाव यामुळे मुख्यमंत्र्यांकडे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद पुन्हा यावं अशी अनेकांची इच्छा आहे। जो सर्वे आला होता आपण दाखवलं होतं अगदी निवडणुकीच्या आधी, त्यामध्ये 31% वोट जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात पडले होते, त्यापेक्षा इतर नेत्यांना जे आहे ते कमी वोट्स पडलेले होते। त्यामुळे कितीही झालं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं अशी शक्यता होती, अशी मागणी होती आणि त्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न देखील केले गेले होते। काल दिवसभर त्याच्या आधी देखील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन साकडं घालण्यात आलं। आज देखील मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर जमण्याचे अनेक विभाग प्रमुखांनी आदेश दिलेले होते, मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी हे आदेश जे ते मागे घ्यायला लावले आणि कोणत्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर करण्यात येऊ नये असं सांगण्यात आलं होतं। त्याच्यामुळे आज इथे काही कार्यकर्ते म्हणजे अगदी 20 ते 25 कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते, काही महिला देखील जमलेल्या होत्या। त्या सगळ्यांना परत घरी जाण्यास सांगण्यात आलं, पोलिसांकडून सांगण्यात आलं आणि मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेले होते। त्यामुळे आज कोणत्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन हे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देताना झालेलं नाहीये आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे। तिन्ही जे नेते आहेत, सर्वोच्च नेते महाराष्ट्रातले, या तिघांनी एकत्रितपणे हा राजीनामा सुपूर्त केलेले आहे। यातून एक लाईन जी आहे किंवा एक संदेश जो आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाऊ शकतो किंवा द्यायचा प्रयत्न हा महायुतीकडून केला गेलेला आहे की कितीही काही झालं, कितीही मुख्यमंत्री पदावरून थोडीशी चर्चा होत असली, वादविवाद असले तरी देखील आम्ही एकसंध आहोत, आम्ही एकत्रित आहोत, तिन्ही जे सर्वोच्च नेते आहेत ते एकत्रित आहेत। त्यामुळे पार्टीचे जे कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते, त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी एकमेकांमध्ये वितुष्ट ठेवू नये। महाराष्ट्रातली जनता जी आहे त्यांनी पुन्हा एकदा 2019 सारखी परिस्थिती येईल का अशी शक्यता
जी सांगितली जात होती, कुठेतरी एकनाथ शिंदे वेगळा निर्णय घेतील का अशी शक्यता सांगितली जात होती, पण ती शक्यता होणार नाही हा संदेश द्यायचा प्रयत्न अगदी काही वेळापूर्वी झाला, राज्यपालांच्या समोर तो झाला आणि त्याचं लाईव्ह दृश्य आपण बघितलं कशा प्रकारे तिन्ही नेते एकत्रित आले, एकत्रित बसले, राज्यपालांशी एकत्रित त्यांनी चर्चा केली, मग मुख्यमंत्र्यांनी राजीनामा सोपवला आणि ज्यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलं त्यावेळी देखील राज्यपालांकडे तिन्ही नेते हे एकत्रितपणे उभे होते, अगदी दिलखुलास वातावरण त्या ठिकाणी होतं, एकमेकांशी हसत खेळत बोलत होते, हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला कारण की महायुती ही तुटते का असा प्रश्न हा निर्माण झाला होता, विरोधकांनी देखील आरोप केलेले होते, मात्र आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न हा काही वेळापूर्वी झाला आणि त्यातूनच आता येणारं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये देखील आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असू